वाशिम जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी जोरदार पावसाने बॅटिंग केली। पावसाचा खरीपाच्या पिकालाही फटका बसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। हवामान विभागाने जिल्ह्याला पुढचे 2 दिवस येलो अलर्ट जारी केला। महाबळेश्वर घाटामध्ये तसंच रायगडच्या पोलादपूर तालुक्यातल्या पायटा कापडे परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली। या पावसाने सावित्री नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। अहमदनगरच्या जामखेड परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे शेतामध्ये पाणी साचलं असून शेतांना तळ्याचं स्वरूप आलं। साकत, कोल्हेवाडी, कडभनवाडी या गावांना जोडणारा लेंडी नदीवरचा पूल देखील पाण्याखाली गेला। वाशिमसह वरोजा परिसरात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे वरोजा इथल्या लेंडी नदीला पूर आला, तर नदीच्या दुसऱ्या बाजूला असलेली शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, तांडा यांचा पुरामुळे संपर्क तुटला। उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या कार्यक्रमातून पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका केली। खोके सरकारनं मुंबई विकायला काढली असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार करण्याचा डाव असल्याचे ठाकरे म्हणाले। मुंबईतल्या बांद्रे कॉलनीतल्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्याच ठिकाणी घरं देण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली। कर्मचाऱ्यांना इतरत्र घरं देऊ नका असंही ठाकरे म्हणाले। बांद्र्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचा भूखंड अदानींच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप ठाकरेंनी मुंबईतल्या कार्यक्रमातून केला। मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीमध्ये वाद वाढण्याची शक्यता। उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर आक्षेप असल्यास काँग्रेसने जाहीर करावा असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी काँग्रेसला केला, तर आम्ही लहान व्यक्तीसोबत चर्चा करत नाही असं प्रत्युत्तर नाना पटोले यांनी दानवेंना दिलं। महाराष्ट्रात कल्याणकारी सुराज्य उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच येऊ शकतं आणि ते येण्यासाठी विठुरायाला साकडं घातल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले। दानवेंनी पंढरपुरात मंदिरात जाऊन श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं। मला मुख्यमंत्री करा असं उद्धव ठाकरे कधीच म्हणाले नव्हते। सर्वानुमते त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला। महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असल्याचं राऊत यांनी नागपुरात राज्यामध्ये 3 घाशीराम कोतवाल आहेत असा निशाणा संजय राऊतांनी शिंदे, फडणवीस, अजित पवारांवर साधला। सध्या राज्यात पेशव्यांसारखा राज्यकारभार सुरू आहे असा आरोप देखील राऊतांनी केला। नाशिकमध्ये झालेल्या हिंसेवर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली। बांगलादेशातल्या घटनेचे पडसाद इथं उमटतील असं वाटलं नव्हतं, मात्र समाजात एकवाक्यता आणि सामंजस्य असलं पाहिजे अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव राज्यव्यापी दौरा करणार आहेत। तयारीच्या आढाव्यासाठी केंद्रीय नेतृत्वानं भूपेंद्र यादवांच्या खांद्यावर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाची जबाबदारी दिली, तर अश्विनी वैष्णव यांच्याकडे कोकण, मुंबईची जबाबदारी देण्यात आली। भाजपनं राजधानी दिल्लीमध्ये विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी सोपवली। भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानाच्या प्रमुखपदी विनोद तावडेंची नियुक्ती करण्यात आली, त्यामुळे तावडेंवर आणखी एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली। सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी फुटी मागीत दिल्लीतल्या अदृश्य शक्ती असल्याचा आरोप केला। दिल्लीतल्या अदृश्य शक्तीने राष्ट्रवादी फोडली, आमचं घर उद्ध्वस्त केलं, चिन्ह देखील हिरावून घेतल्याचा आरोप अमळनेरमधल्या सभेतून सुळेंनी केला। भाजप खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं। भोकर मतदारसंघातून श्रीजया चव्हाण या लढण्यासाठी इच्छुक आहेत। विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यातून श्रीजया चव्हाणांनी विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटले। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली। 20 ऑगस्टला होणारी सुनावणी आता महिनाभर पुढे ढकलली। 17 सप्टेंबरला या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता। नाशिक शहरामध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीचा पालकमंत्री दादा भुसे यांनी आढावा घेतला। ज्यांनी चुकीचं काम केलं, कायदा हातात घेतला, त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना भुसेंनी यावेळी दिल्या। शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत नाईलाजाने गेलो असं वक्तव्य माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केलं। बुलढाणा जिल्हा बँकेच्या अडचणीमुळे अजित पवारांसोबत जावं लागल्याची कबुली शिंगणेंनी दिली। वर्धामध्ये एका कार्यक्रमानिमित्त शरद पवार आणि राजेंद्र शिंगणे एकाच मंचावर आले होते आणि त्यावेळी शिंगणे बोलत होते। पुण्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचं फेक नरेटिव्ह विरोधकांकडून सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला, तर ही योजना कधीही बंद पडणार नसल्याची ग्वाही महायुती सरकारने दिली। पुण्यातल्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या खटाखट योजनेवरून खिल्ली उडवली। याला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं।
आपलं सरकार असलेल्या राज्यांमध्ये सर्व योजना सुरू, मात्र कर्नाटकमध्ये योजनेची घोषणा सुरू झाली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर आरोप केला. त्याला सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिले. दगड मारायचं आणि पळून जायचं ही भाजपची स्टाईल असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. आगामी विधानसभा निवडणूक होईपर्यंत सरकारला महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये द्यायचे आहेत असं आपल्याला ऐकण्यात आल्याचं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर 50 खोके एकदम ओके असणाऱ्या सरकारला स्वाभिमानी महाराष्ट्राची माणसं कळलीच नसल्याचा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला. खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेच्या रकमेवरून सरकारवर आरोप केल्यानंतर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सुळेंवर जोरदार हल्लाबोल केला. पैसे सर्वसामान्य महिलांना मिळत आहेत, त्यामुळे त्यांची जळजळ होत असल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेंनी अचानक बँकेत भेट देत लाडकी बहीण योजनेच्या बाबत पाहणी केली. द्वारका इथल्या SBI बँकेमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेत उपस्थित महिलांशी तसंच बँक प्रशासनाशी संवाद साधला. राज्यभरातल्या संपावर गेलेल्या डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तसंच यावर तोडगा काढावा अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. तर या प्रकरणी सकारात्मक तोडगा काढू असं आश्वासन नड्डा यांनी दिले. वसईमध्ये कोलकात्यातल्या महिलाची हत्या केल्याप्रकरणी डॉक्टरांनी मूकमोर्चा काढत निषेध आंदोलन केलं. वसई विरार नालासोपारा परिसरातले शेकडो डॉक्टर यावेळी सहभागी झाले होते. यावेळी डॉक्टरांनी हातात निषेध फलक, तोंडावर मुखपट्टी बांधून निषेध व्यक्त केला. कोलकाता इथल्या घटनेच्या निषेधार्थ शिरूर इथले डॉक्टर संघटनेच्या वतीनं काम बंद आंदोलन करण्यात आलं. शहरातल्या इंदिरा गांधी पुतळ्यापासून ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये काळ्या फैती लावून डॉक्टर सहभागी झाले होते. अकोला शहरात देखील डॉक्टरांनी एक दिवसाचा बंद पुकारला. यावेळी शहरातले सर्व दवाखाने बंद ठेवण्यात आले. डॉक्टरांच्या संघटनेतर्फे मूक मोर्चा देखील काढण्यात आला. यवतमाळमध्ये डॉक्टरांनी मूक मोर्चा काढला. खासगी आणि जिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा बंद ठेवल्या. त्यामुळे रुग्णसेवा कोलमडली असून शस्त्रक्रिया देखील लांबणीवर पडल्या. तसंच आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. कोलकाता इथल्या महिला डॉक्टरवरच्या अत्याचाराच्या निषेधार्थ गडचिरोली शहरामध्ये डॉक्टरांनी कॅन्डल मार्च काढला. यावेळी शहरातल्या मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला. चंद्रपूरमध्ये डॉक्टरांनी बाह्य रुग्णसेवा बंद केली होती. इंडियन मेडिकल असोसिएशननं पीडित महिला डॉक्टरांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी या संपाला समर्थन दिलं. कोलकात्यात झालेल्या डॉक्टरवरच्या अत्याचाराविरोधात नांदेडमध्ये डॉक्टरांनी मोर्चा काढला. या घटनेच्या तपासात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप त्यांनी केला. घटनेचा तपास CBI मार्फत करावा आणि आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. वर्ध्यातल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातली आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. कोलकात्यातल्या महिला डॉक्टरवरच्या अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ 24 तास OPD बंद ठेवून आंदोलन करण्यात आलं. जिल्हा सामान्य रुग्णालयातले वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला. कोलकात्यामधल्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ सावंगीमध्ये देखील डॉक्टरांनी आंदोलन पुकारलं. काल सकाळी 6 वाजल्यापासून आज सकाळी 6 वाजेपर्यंत सावंगी मेघेतल्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातली OPD बंद होती. जालन्यामध्ये इंडियन मेडिकल संघटना आक्रमक झाला. कोलकात्यामध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ त्यांनी मोर्चा काढला. भर पावसामध्ये बाईक रॅली काढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. कोल्हापुरात देखील सर्व डॉक्टरांनी आपले व्यवसाय बंद ठेवून रस्त्यावर उतरत कोलकात्यातल्या घटनेचा निषेध केला. यावेळी डॉक्टरांच्या हातातले फलक लक्षवेधी ठरले. हजारो डॉक्टर रॅलीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. सोलापुरातल्या डॉक्टरांनी काम बंद आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कोलकात्यामध्ये महिला डॉक्टरवरच्या अत्याचाराच्या निषेधार्थ सर्व डॉक्टर रस्त्यावर उतरले. 1000 पेक्षा अधिक डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले. कोलकात्यामध्ये महिला डॉक्टरवरच्या अत्याचाराच्या निषेधार्थ रायगडमध्ये डॉक्टरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी, तसंच डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र कायदा करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. आज मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. विविध अभियांत्रिकी कामं, रेल्वे मार्ग, सिग्नल प्रणाली आणि इतर उपकरणांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी रविवारचा हा मेगा ब्लॉक घेण्यात येतो.
मुंबईतल्या वांद्रे वसाहतीमधल्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी भूखंड शोधण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महसूल विभागाला दिल्या। शासकीय कर्मचाऱ्यांच्या घरासाठी गेल्या 25 वर्षांपासून लढा सुरू आहे। यासाठी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा अर्ज करण्याच्या सूचना करण्यात आल्या। वर्ध्याचे पोलीस अधीक्षक म्हणून अनुराग जैन यांनी पदभार स्वीकारला। पोलीस अधीक्षक नरुल हसन यांची मुंबईमध्ये बदली झाली। पोलीस अधीक्षक नरुल हसन यांनी अनुराग जैन यांना पदभार सोपवत उपस्थित अधिकाऱ्यांची ओळख करून दिली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातल्या ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला जागतिक वारसा स्थळ म्हणून त्याची नोंद होणार आहे। युनेस्कोची एक टीम ऑक्टोबर महिन्यात विजयदुर्ग किल्ल्याला भेट देणार असून पाहणी करणार आहे आणि त्यानंतर ही घोषणा केली जाईल। श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूर मंदिरातल्या दर्शन मंडप आणि स्कायवॉक आराखड्याला मान्यता देण्यात आली। 110 कोटी रुपयांच्या या कामाला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालच्या उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली। यावर मुख्यमंत्र्यांच्या शिखर समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे। रत्नागिरीच्या गणेशगुळातल्या इको फ्रेंडली गणपतींना परदेशात पसंती मिळते। 10 इंचापासून ते 3 फुटांपर्यंत गणपतींना अमेरिकेतून मागणी आली। कागदाचा लगदा आणि शाडू मातीपासून तयार होणारे हे गणपती 23 ऑगस्टपर्यंत अमेरिकेत पोहोचणार आहेत। कोपरगाव इथं सरला बेटचे महंत रामगिरी महाराज यांचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं। सिन्नर तालुक्यातल्या सप्ताहाची सांगता झाल्यानंतर रामगिरी महाराज सरला बेटाकडे रवाना झाले। यावेळी फटाके फोडून जेसीबीने पुष्पवृष्टी करून सोबतच महिलांकडून औक्षण करून महाराजांचं स्वागत करण्यात आलं। नाशिकच्या अंकाई किल्ला परिसरात बिबट्याची दहशत अखेर संपली। या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं। अंकाई किल्ल्याला लागून असलेल्या बंजारवाडी शिवारात बिबट्या पकडला। अहमदनगर शहरातल्या उड्डाण पुलावरून भद्दा वेगाने जाणाऱ्या एका मालवाहू टेम्पोमधून सिमेंट ब्लॉक खाली पडला। सुदैवाने टेम्पोवरच राहिला, मात्र टेम्पोमधल्या विटा खाली पडल्यानं रात्रीच्या वेळी उड्डाण पुलाखाली प्रवासी नसल्यानं जीवितहानी टळली। मुंबईतल्या 6 अपघातप्रवण स्थळावर उपाययोजना करा अशा सूचना मुंबई महानगरपालिकेला देण्यात आल्यात। एका संस्थेच्या पाहणी अहवालानुसार मुंबईमध्ये रस्ते अपघातात अनेक जणांचा जीव जातो। यामध्ये पूर्व उपनगरातल्या सायनमधल्या 3 ठिकाणांचा समावेश आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर मालवाहू ट्रक चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्यानं ट्रक पलटी झाला। खंडाळा बोरघाट इथं अमृतांजन पुराखाली ही घटना घडली। यामध्ये ट्रक चालक किरकोळ जखमी झाला। अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला। अकोल्यातल्या गांधीग्राम इथल्या पूर्णा नदीवर अस्थि विसर्जन करताना एक युवक पाण्यात वाहून गेला। नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यानं ज्ञानेश्वर इंगळे हा युवक वाहून गेला। सध्या नदीच्या पाण्याचा प्रवाह अधिक असल्यानं युवकाला शोधण्याचं काम सुरू आहे। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या अडचणीत वाढ झाली। जमीन वाटप घोटाळा प्रकरणी सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवायला राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मंजुरी दिली। त्यामुळे बंगळुरू हायकोर्टात मुळा जमीन घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात खटला चालवला जाणार आहे। लातूर जिल्ह्यातल्या खलगरीमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला अखेर शिक्षक मिळाला। या शाळेत शिक्षकच नसल्यानं विद्यार्थ्यांनी शाळेवर बहिष्कार टाकला होता। 15 ऑगस्ट रोजी सुद्धा शिक्षकांनी एकही विद्यार्थी नसताना त्या शाळेत ध्वजारोहण केलं होतं। याचीच बातमी झी 24 तासनं दाखवताच शिक्षण विभागानं या बातमीची गंभीर दखल घेतली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधल्या 2000 शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी जुंपलंय। ऐन 6माही परीक्षेच्या काळात शिक्षक वर्गात नसल्यानं 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं। शिक्षकाशिवाय 6माही परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण होईल का याची चिंता आता पालकांनी व्यक्त केली। श्रीरामपूरमध्ये महंत रामगिरी महाराजांच्या समर्थकांनी मोर्चा काढला। मुस्लिम समाज बांधवांनी राज्यभरात केलेल्या निषेधानंतर रामगिरी महाराजांचे समर्थक रस्त्यावर उतरले। महंत रामगिरी महाराज यांना पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी समर्थकांनी केली। बांगलादेशातल्या हिंदूंवरच्या हल्ल्याच्या निषेधार्थ धाराशिवच्या कळंब शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। सकल हिंदू समाजाच्या वतीने या बंदचं आयोजन करण्यात आलं। याला चांगला प्रतिसाद देखील मिळाला। कोल्हापुरात हिंदू धर्म परिषद पार पडली। या परिषदेमध्ये लव्ह जिहाद, लँड जिहाद, पॉलिटिकल जिहाद, वक्फ बोर्ड विरोधी कायद्यासह एकूण 14 ठराव मांडण्यात आले। यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह राजेंद्र ठाकूर, बाळ महाराज उपस्थित होते। वाशिमच्या मंगरुळपीर इथल्या अर्चना खडसे या लखपती दिदी ठरल्या। केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते दिल्लीमध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला।
अकोलेच्या बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी रक्षाबंधनासाठी खास बीज राख्या तयार केल्या. भात, तूर, मूग, उडीद यासारख्या गावरान बियांचा वापर करून त्यांनी राख्या बनवल्या. दरम्यान भाऊ मानलेल्या भाजप नेते चंद्रकांत पाटलांना त्यांनी ही बीज राखी पाठवली.